चला फिल्डिंग लावून घ्या. तारा रायडर्स वहाळ संघ जिंकलाय, त्याबद्दल नक्कीच अभिनंदन केलं. सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या त्या टीमसाठी. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन अलंकार कोळी तयार. अलंकार कोळीला एक पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी, तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे विनय कोळी यांच्या वतीनं. अलंकार कोळीसाठी ही सुवर्ण संधी असेल. दोन्ही संघ आमने सामने, करो या मरो, जिंकू अथवा मरू अशी लढाई. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. आता जिंकाल तर मात्र शेवटची मॅच खेळायला मिळेल. मॅच स्टार्ट. पहिला बॉल. हो, हलक्या हातानं यावेळेस मात्र पहा अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये होता. पहिला चेंडू थोडासा सावधानतेने खेळायचा हे जणू काही मनामध्ये होतं न्हाव्याच्या अमोल सेल्वमच्या. अमोल सेल्वम म्हटला की जुने दिवस आम्हाला लगेच आठवतात. एक शतक मात्र या खेळाडूच्या नावावर आहे. सेंचुरियन, कमाल सेंचुरी मारली होती त्यानं. एक काळ गाजवला या खेळाडूनं. हलक्या हातानं पुन्हा एकदा थोडासा बचावात्मक पवित्रा घेतोय. कारण अमोल सेल्वम म्हटला की अगदी सुरुवातीपासूनच पहा आतमध्ये ऑफ कटर होता, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. अलंकार कोळीचा टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये आला आणि त्याचमुळे मोठा फटका खेळायचा की सिंगल काढायची ही द्विधा मनस्थिती सध्याच्या घडीला अमोल सेल्वमची आहे. अमोलचा फटका डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव्ह. व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. अमोल सेल्वमच्या बॅट मधून येतोय खारकोपर किंग्स साठी पहिला षटकार. च्या बॅट मधून 6 धावेनं खातं उघडले खारकोपर किंग्स. हलक्या हातानं ढकललं होतं बॉलला मिड ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. सिंगल मिळेल अमोलला. 1 रन. अमित होतं त्या ठिकाणी. एकेरी ताबेच्या मदतीनं टीमची टोटल 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. हर्ष कोळी सलामीवीर आपण बघतोय खारकोपर किंग्स कडून. प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे विनय कोळी यांच्या वतीनं. कारण आता मात्र विकेट हॅट्रिक होऊ शकणार नाहीये, परंतु एक विकेटला सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक लावलंय अलंकार कोळीला विनय कोळी यांच्या वतीनं. 7 धावा झाल्यात पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र समोर गेला चेंडू मिड ऑफ कडे. सिंगल मिळेल तिकडे हर्षला. एकेरी धाव टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं, प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता फटका. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 8-9. 8 धावा. हर्ष कोळी कव्हाणचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अमोल सेल्वम नावा, बिग हिटर, हार्ड हिटर, बॅटर. हो, पाठीमागे थोडासा वळवण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ गुड लेंथ होता. इकडे मात्र निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू होता. हा पहा स्टंप लाईनवरून निघून गेला. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगलं षटक राहिलंय ते अलंकार कोळीचं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा येताना दिसल्यात. प्रल्हाद शेठ भगत यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. शेलगर गावचे गोल्डन मॅन. बाजूला श्रेयांश आणि गौराज बामडोंगरी ब्लास्टरचे प्रोप्रायटर मनोजजी नाईक. त्यांच्या बाजूला आपण बघताय समीर शेठ पाटील साहेब. आर रायडर्स बहाळ, जो संघ मात्र सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. आणि त्यानंतर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. भवितव्य आहे टेन्शनमध्ये थोडेसे शैलेश भगत साहेब आहेत. कारण करो या मरो अशी सिच्युएशन या मॅचमध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र सामना जिंकावा लागेल अशा मोडमध्ये हा सामना आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला टेन्शन आहे. टेन्शन शैलेश भगत यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असेल आणि सुधीर शेठ ठाकूर, रोशन म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असणार आहे. कारण सामना असा आहे की दोनही संघांनी एक एक सामना गमावलाय आणि त्याचमुळे या सामन्याला मात्र खूप महत्त्व प्राप्त झालंय.
आर आर रायडर्सनं सलग 2 सामने जिंकलेत आणि ते क्वालिफाय झालेत. त्यामुळे शेवटच्या मॅचमध्ये मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी टीमला एक चान्स मिळणार आहे. आता ज्या चुका भरपूर झाल्यात मागच्या मॅचमध्ये त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आली आहे बामणडोंगरी टीमला आणि त्या कराव्या लागतील त्यांना. कारण स्ट्रॉंग टीम आहे, दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये खेळतात, परंतु त्यांच्या समवेत मात्र कोणता संघ येणार आहे हे आपल्याला कळेल या मॅच नंतर. चला स्पीडअप करत राहा प्लीज, मॅच चालू करा. पहिलं षटक संपलंय कधी? शेलगरची स्पर्धा आहे. या अनाउन्समेंट तुम्हाला वारंवार ऐकायला मिळतील. महेंद्र मडवी आलाय. मागच्या मॅचमध्ये सुपर बॉलिंग केली होती गोलंदाजानं. फुल टॉस आहे, समोर खेचलाय. हा स्ट्रोक अगदी साईड स्क्रीनच्या समोर फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र फक्त एकच रन काढण्यात आले, सिंगल रन. स्कोर मूव्स टू 9 धावा धाव फलकावर. खारकोपर किंग्स तगडी बॅटिंग लाईनअप या संघाकडे. 2 फलंदाज तर उतरलेत, त्याचबरोबरीनं कॅप्टन प्रतीक पाटील आहे, शेलगरचा सौरभ कडू आहे, रितेश कोळी हा हिटर आहे गणेशपुरीचा. मिस केला इकडे मात्र डॉट बॉल येत असताना. अमोल सेल्वमच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु डॉट बॉल जे मागच्या मॅच मध्ये ज्या चुका केल्या होत्या मल्हार अँड गोल्डीनं, हे डॉट बॉल फार टेन्शन दिलं होतं. इकडे मात्र चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं सेल्वमच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक चौकार. आपा सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह आहे, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आहे. व्हॉट ए शॉट. सेल्वम यासाठी ओळखला जातो, सेल्वम सर्कल फोडण्यासाठी ओळखला जातो. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 13. महेंद्रचा हा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला, फील्डर डीप मध्ये आहे. अमोल सेल्वमची इनिंग मात्र संपुष्टात आणले. एक चांगला झेल त्या ठिकाणी नवजल भोईरनं टिपलाय आणि पहिली विकेट ब्रेक थ्रू दिलाय. फर्स्ट विकेट डाऊन. अमोल सेल्वम बॅक टू द पवेलियन. कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. प्रतीक पाटील यांना नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये येत असताना पहिला धक्का लागलाय. 13 या धावसंख्येवर 10 चेंडू समाप्त झालेत. एक षटकार एक चौकार आला होता अगोदरच 10 बॉलमध्ये आणि तरी सुद्धा रन्स आहेत ते 13. कारण डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त होतं. 5 डॉट बॉल आतापर्यंत खेळलाय खारकोपर किंग्स आणि तीच गोष्ट टेन्शन वाढवणारी आहे. चांगली बॉलिंग महेंद्र मडवी. ओ लोवा फुल टॉस बॉल उचललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ टेकडीच्या दिशेनं. बॉल सीमा पार. उत्तुंग षटकार. आल्या आल्या नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी मात्र फुलटॉस दिला होता आणि आजकाल लोअर फुलटॉस बॉल सुद्धा बाहेर मारले जातात. ती चुकी महेंद्रने केली. हा लेफ्ट केला होता प्रतीकना. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 20 नाव. 20 धावा धाव फलकावर. महेंद्र मडवी हे दुसरं षटक सुरू आहे विघ्नेश स्पोर्ट्स कोमडभुजे टीम कडून. स्वीप करायचं होतं, थोडासा पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न मात्र केला होता. पाय स्ट्रेच केले होते परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर खारकोपर किंग्स 1 बाद 20 धावा. ह्या 20 धावांमध्ये आपण विचार केला तर 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय, म्हणजे 3 बॉलमध्ये 16 आल्यात आणि उर्वरित 9 बॉलमध्ये फक्त 4च धावा काढू शकलाय, ज्याच्यामध्ये एक तर वाईट बॉल होता.
ती एक रन आपण मायनस केली तर राहिलेल्या 9 बॉलमध्ये खारकोपर किंग्सनं फक्त 3 धावा काढल्यात आणि हेच टेन्शन आहे. चला स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करत राहा. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमकडून. मॅन फ्रॉम मोरावे मोहित मात्रे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 20 धावा झाल्यात. खारकोपर किंग्स प्रतीक पाटीलच्या नेतृत्वाखाली गेले 7 वर्ष हा संघ खेळताना दिसलाय. बऱ्याचशा टीमचे कॅप्टन्स इकडे तिकडे झाले, अस्ताव्यस्त झाले. त्याचप्रमाणे श्रीयांश आणि गौराज बामणडोंगरी ब्लास्टर्स टीमचे कॅप्टन सुद्धा भानुदास. मात्र हे 2 संघ आय थिंक हे 2च संघ उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये आहेत ज्यांनी मात्र आपल्या कॅप्टनवर सलग 7 वर्ष विश्वास ठेवलाय. बाकी सगळे कॅप्टन्स इकडे तिकडे चेंज होत राहिलेत. शिवाजीनगर प्रतिष्ठान, अमरजी कडू, वेगवेगळ्या कॅप्टनना त्यांनी संधी दिली का प्रत्येकाला कॅप्टनशिप करायला मिळाली सुद्धा पाहिजे. तो एक एक्सपिरियन्स असतोच प्रत्येकाकडे. वेगवेगळ्या प्लॅनिंग्स असतात, ती सुद्धा हाऊस पूर्ण होते बऱ्याचशा खेळाडूंची कॅप्टन पद भूषवण्याची. कधी कधी मॅचेस पराभूत झाल्यानंतर कॅप्टनवरच येतात. आता आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मोहित मात्रे, शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअरलेकडे चेंडू चाललाय, वेगानं क्षेत्ररक्षक पुढे आलाय, तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन. दोनही आजच्या रात्रीमध्ये लूजर टीम्स आपलं नशीब आजमावतात आणि असा सामना आहे की इथे मात्र एका संघाला मात्र पराभूत झाल्यानंतर इथेच थांबावं लागणार या स्पर्धेमध्ये. UNPL 8व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. 8वं पर्व कोणत्या मैदानावर असेल ते माहिती नाहीये, परंतु 1 वर्ष मात्र वाट जरूर पाहावी लागेल. परंतु जी मजा शेलगरलाच आहे, तर नाईट स्पर्धा इकडेच चांगली होते, वेळेमध्ये सुरू होते, वेळेमध्ये संपन्न होते. बाय स्पोर्ट्स शेलगर मॅनेजमेंट सगळ्यात भारी आहे नाईट स्पर्धेमध्ये. सचिन शेडखरत यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा वेळेमध्ये सुरू होणार, संपणार सुद्धा वेळेमध्ये. सकाळची कामं करण्यासाठी सगळेजण रवाना. ऑफिस वर्क असेल तर ऑफिसला जाऊ शकता, व्यवसाय असेल तर व्यवसाय. चांगली झोप, पुरेशी झोप आवश्यक असते खेळाडूंना, ती सुद्धा झोप मिळते. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केला मोहित पात्रेनं प्रतीकला. डॉट बॉल. पहा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला, परंतु चांगला चेंडू होता मोहितचा. डॉट बॉल. मोरावेचा गोलंदाज. हा फुल टॉस आहे. ओ फुल टॉस बॉल. इकडे मात्र स्नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. वेस्ट राईट बीमर कॉल करण्यात आलाय, परंतु या बॉलवर जास्त धावा मिळालेल्या नाहीयेत पंचांकडून, तर बीमर कॉल करण्यात आलाय. 1 रन तर मिळेल जरूर, सिंगल रन. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे प्रतीकला. मोहितचा बीमर आणि नेक्स्ट बॉलवर मिळालेली ही खुशखबर. लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, लॉंग ऑफ फिल्डर जेल खाली. जेल तर सुटलाय, घेऊन तरी काय फायदा असंच म्हणत असेल तो अलंकार, परंतु तोपर्यंत मात्र इकडे 2 धावा पूर्ण झाल्या. दुहेरी धावांचं योगदान. फ्रीडच्या बॉलवर आउट झाला नसता, अलंकार तेच म्हणत असेल, मी जरी घेतला असता तरी त्याचा फायदा झाला नसता, असं कदाचित तू म्हणत असेल, स्वतःला मनाशी सांगत असेल, परंतु हा जेल सुटलाय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 24. 24 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल आहे, स्क्वेअर लेगला. इकडे मात्र चान्स आहे की नाही? यस इट इज, इट्स अ मॅक्झिमम. पॅडीच्या डोक्यावरून बॉल सीमा पार षटकार.
31 धावा धावफलकावर. हा फुल टॉस आहे. इकडे मात्र वेस्ट राईट पुन्हा एकदा कॉल करण्यात आलाय. भीमर कॉल करण्यात आलाय आणि 2 वेळेला ही मात्र चुकी केली ती मोराब्याच्या मोहित मात्रेनं आणि गोलंदाजी मात्र त्याला इकडे थांबवावी लागणार आहे. अजून नौबत मात्र वाढले. आधी इथे मात्र पर्यायी गोलंदाजाचा वापर केला जाईल, बदली गोलंदाजाचा वापर केला जाईल हे षटक पूर्ण करण्यासाठी, परंतु चुकी झाली मोहित कडून. थोडस लांबलेलं हे षटक आतापर्यंत त्यांना मोजल्या या ओव्हरमध्ये जवळजवळ 11 धावा. 31 धावा झाल्यात खारकोपर किंगच्या धावफलकावर आणि त्याचमुळे आता मात्र गोलंदाजी पूर्ण करण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम उल्वा आईलेश मात्रे. शेवटचे 2 चेंडू करेल, परंतु पहिला चेंडू त्याला फ्रीटचा बॉल टाकावा लागणार आहे. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक नामी संधी. इट्स अ फ्रीट बॉल आणि खेळण्यासाठी कॅप्टन तयार. सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, जास्तच बाहेर ठेवलाय लाईन अहिलेशनं आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉल इज ती लाईन होती, व्हाईट लाईनच्या बाहेरून चाललाय. इकडे मिसक्यूट झालाय फटका. बॉल हवे येते, अहिलेशनं टिपलाय झेल. इकडे मात्र पहा थ्रो हातामध्ये करायला हवा होता, टिपण्याचा प्रयत्न अहिलेशने केला. फ्रीटचा बॉल होता, इकडे सापडली असती विकेट ऍटलीस्ट. हार्श कोळी बाल बचावलाय. ही विकेट मिळता राहिली. हा थ्रो जर डायरेक्टली दिला असता ना तर कदाचित बाद होऊ शकला असता, परंतु तो टप्पा पडला आणि कलेक्ट करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. तोपर्यंत मात्र हार्श आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. प्रतीकचा झेल उडाला होता, फ्रीटचा बॉल होता म्हणून वाचला. हा पहा अहिलेशचा थ्रो थोडासा अगोदर टप्पा टाकला. धावसंख्या 34 वर 34 रन्स ऑन बोर्ड. अहिलेशचा शेवटचा बॉल या षटकामधील. कॅप्टन उभं ठेवलं जागेवर. इकडे मात्र बॉल निघून गेला असणार. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर खारकोपर किंग्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा. वेलकम बॅक आफ्टर द ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 34 वर 1. पुन्हा एकदा UNPL मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. सामना सुरू आहे. बहेस्फोट शेलगरचं मैदान आहे. काल 11:40 ही स्पर्धा संपली होती. आज सुद्धा वेळेमध्ये सुरू झाले, परंतु आज थोडासा विजेचा लपंडा होता. संपूर्ण उल्वे नोडमध्ये बत्ती गुल झाली होती, त्यामुळे 2 वेळा सामना आपल्याला आज थांबवावा लागला होता आणि तेच कुठेतरी 10 मिनिटं जास्त आपली नाहक गेलेली आहेत. 20-25 मिनिटं. कव्हर्सला वो व्हाट स्टॉप. सर्कल मध्ये डाईव्ह लगावत अहिलेश मात्रेनं मात्र बॉल स्टॉप केलाय. सुपर फिल्डिंग. कमाल आहे. क्रिकेट खेळामध्ये वय वगैरे काही नसतं. फिटनेस फार गरजेचा जरूर असतो. फिटनेस गरजेचा असेल तर कल्फिटवर्स कल्पेश गरज यांना आपण संपर्क करू शकता. परंतु अहिलेशने सुद्धा फिटनेस दाखवला. इकडे बॉल स्टॉप केलाय. पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये कोणी नव्हतं, त्यामुळे रन जरूर वाचवल्यात. सिंगलनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. लोवा फुल टॉस बॉल. हा पहा फिल्डिंग. वाट आहे फिल्डिंग. एका हातामध्ये जरूर त्याने ट्राय केला होता. हा सुद्धा चेंडू सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजांकडून होतोय आणि याच करत प्रयत्नामध्ये चेंडू व्हाईट बॉल हा पाल लाईनच्या बाहेर पडला होता. तिथून मात्र टर्न सुद्धा झाला. अमित शिवकरला टप्पा शोधावा लागेल.
आणि डावखुऱ्याचा गोलंदाजाचा चेंडू जर परफेक्ट टप्प्यावर पडला ना, इकडे उंच गेलाय, उंच उंच आणि तेवढ्याच दूरवर उत्तुंग फटका, कॅप्टन प्रतीक पाटीलचा षटकार. छत्तीस जाबा 36 आणि या मात्र षटकारांना टीमची टोटल 42. 42 रन्स ऑन अ बोर्ड. सुपर बॅटिंग आता मात्र कॅप्टन प्रतीक पाटील करत असताना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय, थोडासा बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला होता, स्टिकर एंडला. प्रयत्न मात्र केले, पॅडी पोहोचू शकलेला नाहीये तिकडे. ही चान्स चांगली होती इकडे मात्र कॅप्टनला बाद करण्याची. 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान, टीमची टोटल 44 या आकड्यावर. 60च्या आसपास जर धावसंख्या गेली तर थोडंसं कठीण होऊ शकेल. पहिल्या मॅच मध्ये 60 जरूर केल्या होत्या विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेनं, परंतु जेव्हा चेसिंग करताना मात्र अडचणी वाढू शकतील. पुन्हा एकदा स्टंपच्या खूपच बाहेर लाईन लेन संपूर्ण गडबडून गेले त्या अमित चिवकरची. ही पहा पुन्हा एकदा खूपच बाहेर करतोय पिचिंग. इकडे मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय आणि त्याच कारणास्तव स्विंग सुद्धा होतोय बॉल आणि बाहेर निघतोय. ओ डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, फॅब्युलस ड्राईव्ह. प्रतीक पाटीलच्या पॅट मधून येतोय आणखीन एक नेत्रदीपक षटकार. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पडतानाच दिसत नाहीये अमित शिवकरची आणि त्याचमुळे षटक मात्र थोडंसं महागडं ठरलंय. आत्तापर्यंत 17 धावा मोजल्यात त्या अमित शिवकरनं आणि कॅप्टन प्रतीक पाटीलचा झंझावात सुरू आहे. खारकोपर किंग्सचं अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुपर बॅटिंग, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. करो या मरो असा हा सामना आहे. जिंकू अथवा बाहेर पडू या स्पर्धेमधून. इकडे सुद्धा हा फटका स्क्वेअर लेगला. प्रदीप खारकर त्या ठिकाणी आहे, जेल टिपला आणि अखेरीस मात्र कॅप्टनला शांत करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. ते विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेला, अमित शिवकरला हा दुसरा फलंदाज खारकोपर किंग्स गमावतोय. कॅप्टन प्रतीक पाटीलची खेळी आयुष गोंधळी नवीन बॅटरमॅन फ्रॉम खारकोपर. 51 धावा झाल्या त्या मॅच मध्ये. अमित शिवकरचं हे थोडंसं लांबलेलं महागडं षटक आतापर्यंतच. हा शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकामधील. अमित शिवकर सफलता प्राप्त झाले. हा सुद्धा चेंडू व्हाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन धावपटलामध्ये जोडली जाईल. आतापर्यंत व्हाईट बॉल जर बघितले या इनिंग मध्ये तर 5 व्हाईट बॉल्स आहेत. नो बॉल सुद्धा आहेत. 2 बिमर आले होते मोहित मात्रेचे. पाठीमागे येऊन स्टंप लाईनला येऊन करत हा फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॅडी पोहोचलेत तिकडे, परंतु रन्स मिळतील. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
खारकोपर किंग्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 54 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका विघ्नेश स्पोर्ट्स, लगेचच पोझिशन्स घ्या आणि 5व्या षटकाला सुरुवात करा प्लीज. करायचं की आतमध्ये क्रीडांगणामध्ये मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं का, आणि त्या प्रामाणिकपणानं केलं असेल त्याचं उत्तर होय असेल तर तुम्ही पराभवाची अजिबात काळजी करू नका. एखादा पराभव सुद्धा तुम्हाला बराच शिकून ठेवतो. एखादा पराभव सुद्धा तुम्हाला पुढच्या स्पर्धांमध्ये अनेक वेळेला मोटिवेशन देत असतं. त्यामुळे जय पराजय यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि रणांगणामध्ये या गोष्टी घडतच असतात. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पॅडीकडे चेंडू सोपवलाय. प्रदीप खारकर गोलंदाजी करतात. पहिला डॉट बॉल, दुसरा व्हाईट बॉल, अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टप्पा पडल्यानंतर थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून गेलाय. 6 व्हाईट बॉल आतापर्यंत. पण अगोदरच अहिलेचा पर्याय. ओ इकडे टॉप एज लागले, बॉल हवेत आहे आणि पॅडी आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. दुसरा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 55 धावसंख्या असताना हा तिसरा धक्का खारकोपर किंग्सला. झाल्यात 2 चेंडू समाप्त झालेत. शेवटच्या षटकामधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60+ कराव्याच लागतील या मॅच मध्ये. एक आयडल टोटल ठरेल. 60 पेक्षा जास्त धावा. चांगली काटेकी टक्कर होणार आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश कोळी, मॅन फ्रॉम गणेशपुरी. हार्ड हिटर बॅटर आहे. परंतु प्रितेश कोळीवर 20,000 मोजले होते. फ्लाइट डिलिव्हरी स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केला पॅडीनं. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचं ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आपण म्हणतो, हाडामारीचं षटक. परंतु याच ओव्हरमध्ये प्रदीप खारकर मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये धाव फक्त व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये झालेत. अन्यथा 3ही डॉट बॉल होते. सुपर बॉलिंग. तर सुरुवातीला असं वाटत होतं खारकोपर किंग्स 65च्या आसपास जाईल, परंतु आता थोडंसं मी म्हणेन थोडंसं कठीण वाटायला लागले. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रितेश कोळी ऑन स्ट्राईक. आणखीन एक चेंडू इकडे मात्र निघाला होता. विकेट किपर अहिलेश हातामधून निसटला. 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये. पहा काय चेंडू फिरवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अनुभव आहे पॅडीकडे. प्रदीप खारकर गेले कित्येक वर्ष सातत्यानं उल्हाचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं आणि त्याचमुळे मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर स्लॉग ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते अगदी तशीच गोलंदाजी हलू दिलं नाहीये. ते चांगलं टॉप ऑर्डरला खारकोपर किंगच्या. अब तक 56. फ्लाइट डिलिव्हरी चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम पॅडी. शेवटच्या ओव्हरमध्ये डोकं वर काढू दिलं नाहीये. व्हाईट बॉलचा अपवाद वगळला तर एकही धाव आलेली नाही या ओव्हरमध्ये.
हा शेवटचा चेंडू आहे. 56 धाबा झाल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्वीप शॉट. बॉल सरळ स्क्रीनच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे जाता जाता आयुष गोंधळीनं मात्र हा षटकार खेचलाय आणि हा षटकार मात्र कदाचित या मॅच मध्ये निर्णायक साबित होऊ शकतो. या 6 धाबा मात्र कदाचित विजय आणि पराजय याच्यामध्ये अंतर मात्र करू शकेल. परंतु हा महत्वाचा षटकार होता आयुषचा. 60+ रन्स ऑन बोर्ड. 62 धाबा. 62 रन्स. 63 धावांचं तगडं आव्हान उभं केलंय. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे मनोज आणि घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये सगळ्याच खेळाडूंना. विघ्नेश स्पोर्ट्स मनोज भगत त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि या तगडी स्टार कास्ट या टीम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शुभम कोळी आहे कोंबडभुजेचा, जो खेळाडू मात्र लॉंग इनिंग साकारू शकतो. अमित शिवकर, त्यानंतर मात्र मोहित मात्रे, महेंद्र मडवी, तन्मय, ओमकार कोळी, ऐलेश मात्रे, हितेश कोळी, नवजल भोईर, ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील नवजलकडून. प्रदीप कारकर आहेत, पॅडी, रोनित मात्रे आहेत वहाळचे आणि सगळीच तगडी स्टार कास्ट आहे. घाम गाळावा लागेल, सोपं नाही आव्हान. 63 रन्स टू विन. 63 धाबा. हे बॉलिंगचं पृथक्करण आज काय होते कळायला मार्ग नाहीये. आज UNPL ला कोणाची तरी नजर लागले. सुधीर शेठ. अलंकार कोळीनं पहिल्या षटकामध्ये 8 धाबा दिल्या होत्या. महेंद्र मडवीनं 12 धाबा दिल्या होत्या. हे प्रल्हाद शेठ भगत साहेब, अबू शेठ गोल्डन मॅन. बाजूला मनोजजी नाईक आहेत. श्रियांश आणि गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीम, जो काल सुपर 8 मध्ये दाखल झाला. आणि इकडे मात्र थोडंसं टेन्शनमध्ये आहे शैलेश शेठ भगत. आज सुपर 8 मध्ये दाखल करायचं आहे त्यांना संघ, परंतु त्यापूर्वी त्यांना विजय आवश्यक आहे. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ डू ऑर डाय अशी मॅच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 63 कराव्या लागतील तर कुठेतरी शेवटचा सामना खेळण्याची मुभा मिळेल तुम्हाला. अन्यथा मात्र UNPL 7व्या पर्वामध्ये टाटा बाय बाय कराव्या लागेल. क्रीडांगणावरची सगळी गर्दी एका बाजूला आहे. सुंदर अशी स्मशानभूमी. कॅमेरा फोकस करा स्मशानभूमीकडे. शेलगरची स्मशानभूमी सुद्धा किती सुंदर आहे, दाखवूया आपण. आणि सगळी पब्लिक तिकडेच आहे. स्मशानभूमी एवढी सुंदर आहे की प्रेक्षक सुद्धा तिकडेच जाऊन बसतात. आज ही स्मशानभूमी पहा किती रात्रीमध्ये सुंदर दिसते. तसं कोणाला याला आवडत नाही इकडे, परंतु स्मशानभूमी बघितली तर असं वाटतंय की एखाद्या बंगल्याप्रमाणे. चला, फ्लाईट आलेली सुद्धा आहे. शेलगर आहे त्यामुळं पटापट गोष्टी घडतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. खारकोपर किंग्स 63 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. 63 रन्स टू विन. आणि जशी होईल सेकंड इनिंगला सुरुवात, इथून मात्र डू ऑर डाय. चला बॅटर पाठवा प्लीज. ही मॅच मात्र करो या मरो, कोणता संघ जिंकणार ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये सागर मांडवकर यांना. थँक्यू. हॅलो. तर मॅच ऑन होईल. तर 63 धावांचा टप्पा ओलांडायचा. सरासरीचा विचार केला 12.68ची सरासरी हवे. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे आता बॅटिंग करेल खारकोपर किंग्स विरुद्ध. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ बलवान आहेत. आपण मॅचकडे लक्ष वेधलं. मॅच नंबर 4. 10:50 पाहायचं हे टार्गेट कशा पद्धतीनं पार केलं जाईल. आघाडीची जोडी सरकले मैदानावर. मनोज भगत आता प्रणित थोडंसं बदल केला. आपण पाहिलं शुभम कोळी
मागच्या मॅचमध्ये तो तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आला, आता सलामीला आला. कारण टार्गेट मोठं असतं तेव्हा डावपेच वेगळे असतात, धोरण वेगळं असतं. आणि आता त्या तयारीमध्ये उतरला मनोज बघा, संगनायक शुभम, धीरज पाटील पहिलं षटक घेऊन, वहालचा धीरज पाटील खारकोपर किंगसाठी. हा सामना जिंकणं दोन्ही संघांना तेवढंच महत्त्वाचं असेल. चला मॅच ऑन होईल. यंगस्टार आहे धीरज, चांगली लाईन लेन त्याच्याकडे आपण पाहिली, मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून चांगल्या योगदानाची गरज आहे. धीरज पाटील सज्ज होईल. सामन्यातील हा उत्तरार्ध कसा असेल? पहिला चेंडू धीरज पाटील आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात, धोका होईल का? आणि हा धोका, बिग विकेट. नाराज आहे मनोज. सोप्पा झेल, अगदी धाव ठोकली, कोणती तिथे त्रास आला नाही, क्षेत्ररक्षकाला सहज हा झेल टिपला. मैदानावर मनोज भगतचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं. शिवम मोकलनं जो झेल टिपला, नावेकाडीचा शिवम मोकल, गुड कॅच. पहिल्या चेंडूवर ही महत्वाची विकेट गेल्यानंतर थोडा दबाव नक्कीच निर्माण होईल. मनोज भगत आउट. अगदी पहिल्या चेंडूवर ही महत्वाची विकेट मिळाली. मनोज भगतच्या जाण्यानं पॅव्हलियनमध्ये थोडं निराशेचं तणावाचं वातावरण असेल, कारण त्याचं थांबणं संघासाठी महत्त्वाचं होतं. आजच्या रात्रीमध्ये जेव्हा पहिला सामना खेळला मनोजनं काय बहारदार खेळ केला होता आणि त्याच्या आक्रमक खेळानं गोलंदाजांना चोख प्रतिउत्तर दिलं. तो बाद झाला. क्रमांक 3 वर आला आयलेश. आणखीन एक विध्वंसकारी फलंदाज आहे आयलेश उल्वेचा. बायकर मॅन आहे, 40+ क्रिकेट आजच्या घडीला तो गाजवतोय. आक्रमणाचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रेडी आहेत. फिल्डिंग टीम खारकोपर किंग्सची फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांची यंत्रणा पाहिली तर आज ज्या पद्धतीनं प्रतीकनं संघ बॅलन्स केलं, त्यांना माहिती हा सामना सोडायचा नाही. धीरजवर जबाबदारी दिली. पॉवर प्लेमध्ये 2 चेंडूमध्ये जिथे विकेट मिळाली, बॅटिंग लाईनअपमध्ये मनोजची विकेट महत्त्वाची होती आणि ते चित्र पाहिलं. आता आयलेश, शुभम एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आहेत, चारी बाजूला तो मैदान गाजवू शकतो. शुभमकडे तो क्लास आहे आणि कंप्लीट टेक्निक बॅट्समन पॉइंटच्या वरून ठोकलाय, सीमारेषी लगत सनसनी चौकार. बघा प्रेक्षक वर्ग सुद्धा मॅचला एन्जॉय करताना. शुभम कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा स्लो वन गॅप मध्ये ढकललंय आणि शुभमकडे तो वेगळा क्लास आहे. त्यांनी टॅलेंट दाखवण्यासाठी सज्ज झाला. बॅक टू बॅक 2 चौकारांना. त्याला माहिती शेवटपर्यंत लढावं लागेल. चौकार. वर आपण पुन्हा एकदा जाऊया. धीरज पाटीलवर चढवलेला हल्ला आणि हे करू शकतो. टॅलेंट आहे, कंप्लीट टेक्निक बॅट्समन शुभमला ओळखलं जातं. धीरजवर थोडा दबाव आहे. 9 धावा पुढे सरसावत लाईन ओळखली आणि बघा जाऊन दिलं. वाईटचा कॉल येईल, धावफलक पुढे सरकेल. कंपॅरिझन तुलना आपण केली जिथे टार्गेट 63 आहे. पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये पाहूया. पूर्वार्धामध्ये जेव्हा पॉवर प्लेचं षटक होतं अलंकार कोळीनं हाताळलं तेव्हा धावा दिल्या होत्या 8. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुजा स्ट्रायकर एंडला शुभम कोळी 2 चेंडूमध्ये 2 त्याचे चौकार. भागीदारीचा विचार आपण केला. 3 चेंडूमध्ये 10 धावेची भागीदारी. चला मॅच स्पीडअप करा. 10:56 सज्ज होईल धीरज. ओव्हर द विकेट नाव.
शुभमसाठी हा प्रयत्न जरूर होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. शुभम सावध खेळतो. ऋतिक भगत आणि प्रसाद पाटील यांच्याकडून शुभम कोळीला लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच जावयात कोंबड भुजीचे जावयात आणि त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा लावलंय शुभमसाठी. शुभमवर संघ आता डिपेंड असेल कारण दोन्ही फलंदाज महत्वाचे समोर. ऐलेश म्हात्रे लॉफ करतो बॅटच्या मधोमध स्ट्रेट हिट. आता इथे चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचे. टार्गेट आहे विजयासाठी 63. विजयासाठी टार्गेट आहे 63. मैदानावर आपण खेळ पाहतो दोन्ही संघ. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड भुजम फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग असं बॅटल मैदानावर सूर्य. मॅचमध्ये काय होणार लक्ष वेधूया. आणि आपण सामना जिंकण्यासाठी वेगळं काय करता या गोष्टीला सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. शुभम त्यासाठी तैनात आहे. चला मॅच स्पीडअप करा. प्रेक्षक वर्ग सुद्धा लढतीचा आनंद घेत असताना शुभम एक सिस्टमॅटिक बॅट्समन आहे. तो मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून त्याला ओळखला जातो. चला फिल्डिंग टीमला या सूचना आल्यात. थोडा स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला वेळ दिला जाईल. आज आपण पाहिलं खारकोपर किंग्स विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. आज संघ मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे RR रायडर्स महालला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 15 आला. आघाडीवर आहे बॅटिंग टीम. विघ्नेश स्पोर्ट्स 9 धावा होत्या जेव्हा पूर्वार्धामध्ये खारकोपर किंग्सनं बॅटिंग केली. आणि या जोडीवर आता बरंच काही डिपेंड असेल. शुभम आहे. चला मॅच ऑन करा. रोहन पाटील षटक हातळतो. मोरावेचा रोहन पाटील. ओव्हर नंबर 2. 63चा टप्पा ओलांडायचा. मॅचमध्ये अजूनही रंजकता आहे. विजय खेचून कोण आणणार यासाठी प्रयत्न केले जातील. अजूनही रोहन. शुभम स्टेप आउट ऑन दी राईस. उत्तम फुटवर्क होतं. चेंडूवर नजर स्थिर होती आणि हा फटका खेचलाय. नो चान्स. लॉंग ऑनच्या वरून षटकार. खणीत हा सरळ षटकार लॉंग ऑन कडे पाहिला. शुभमचं थांबणं मैदानावर इम्पॉर्टंट आहे. त्यांनी त्याचं पावित्र्य दाखवलं यासाठी तो ओळखला जातो. कोंबडभुजे गावासाठी खेळताना शुभम हा नेहमी आक्रमक ऑलराऊंडर आहे. आतापर्यंत 2 चौकार षटकार. धावफलक 21. ओव्हर नंबर 2. रोहन पाटील. साऱ्यांच्या नजरा या मॅचकडे. पुन्हा एकदा आणखीन एक तडाखा. दिस इज अ बिग शॉट आणि सरळ ठोकतोय. आणि आज शुभम अंपायर सिग्नल हे चेक करूया. अंपायर रेफर केलं येते. शुभम मात्र आज थांबण्याचं नाव घेत नाही. या सामन्यामध्ये अजूनही गूढ रहस्य बाकी आहे. चेक करतो आपण फेअर अँड फेअरची वेस्ट ऑफ हाईट. चला थर्ड अंपायर. स्क्रीनवर दाखव. स्क्रीन चालेल. चला मेहर सर या आपण. चला मॅच थोडा डिसिजन पेंडिंग. हाईट ऑफ डिलिव्हरी इथे चेक केले जाईल. आमचे ऑफिशियल्स कनेक्ट होतात 24 लाईव्ह इव्हेंट. फिल्डिंग सेट करा. निर्णय फिल्डिंग प्लीज सेट करा. निर्णय आपण पोहोचू लगेच. सूचना असतील खेळाडूंना. डिसिजन पेंडिंग. चेक करतोय. फेअर अँड फेअरची चर्चा केली जाईल. फायनली डिसिजन पेंडिंग.
शुभम आक्रमक झालाय, 2 चौकार 2 षटकार. शुभम कोळी चेक करतो आपण, निर्णय काही वेळातच पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आणि हे क्षण आता खूप महत्त्वाचे असतील. येस, डिसिजन पेंडिंग आणि फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. ला तो चांगलं योगदान देतोय. शुभमचं थांबणं या मॅच मध्ये इम्पॉर्टंट. बॅटिंग टीमला पुन्हा एकदा आक्रमण, तो आज थांबण्यास तयार नाही. डीप कडे फिल्डर रेडी, सिंगलला स्ट्राईकला येईल. आईलेश तो सुद्धा तेवढाच घातक आहे. टार्गेट आपण पाहतो 63चा टप्पा ओलांडायचे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. प्रतीक पाटील काय उपाययोजना आखणार या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शुभम कोळी वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 22 तो खेळतोय. ऐलेशला आपण पाहते 2 चेंडू मध्ये 5. ऐलेशच्या बॅटमधून एक चौकार. पाहणी होते, क्षेत्ररक्षणाची सजावट या दोन्ही फलंदाजांवर डिपेंड असेल आणि या जोडीला फोडण्यासाठी तंत्र उगत केले प्रतीकनं. रोहन जिथे सज्ज. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलकावर धावा टोटल 28. 28. या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. रोहन पाटील राऊंड विकेट. ओ चूक करताना ऐलेशनं अगदी हातामध्ये काढून दिला होता. क्षेत्ररक्षक तिथे तत्पर होते मात्र झेल पकडू शकले नाही. प्रितेश कोळी गव्हाण त्याला आपण तिथे पाहिलं, ती मिस्टेक होत असताना हे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. प्रयत्न करतोय अभ्यासू फलंदाज शुभम. त्याच्याकडून अपेक्षा संघाचा महत्त्वाचा घटक आहे. सेकंड ओव्हर. एकूण धावा 11 वाजून 4 झालेत. 29. ओ या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न बीट करताना ॲज अ बॅटिंग युनिट शुभम कडून ती अपेक्षा. पहिला चेंडू डॉट खेळला, स्विंग झाला, थोडी गती कमी होती. रोहननं वळखलंय. सुरुवातीच्या 2 चेंडूवर जो मार काढला आणि त्यानंतर त्यांनी शुभमचा अभ्यास केला. ऑन साईडला तो प्रयत्न करतो आणि त्याला बीट करण्यामध्ये यश मिळालं. लास्ट बॉल असेल या षटकातील. 29 धावा. शुभमनं खोदून काढला हा चेंडू डीप कडे. फिल्डर रेडी येते त्या कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे धोका होईल. आयलेश व्हेरी क्लोज आणि यस रनआउट. गरज नव्हती. तणावाचं वातावरण इथे जरूर बनताना आपण पाहिलं. मॅच मध्ये काय होऊ शकतो. धीरजच्या षटकामध्ये 15 आल्या. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. टार्गेट विजयासाठी 63. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, संघाचे पाठीराखा वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना आता विजयासाठी लक्ष असेल. 18 मध्ये 33. शुभम मैदानावर टिकला ना तर तो या धावसंख्येला एक नवी ऊर्जा देऊ शकतो. वेगळी कलाटणी
विजय खेचून आणू शकतो. नवजल चला खूप वेळ घेतात फिल्डिंग टीम, सातत्याने सूचना येतात मॅनेजमेंटकडून, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पर्धेचा आनंद घेत असताना अनुप पाटील युवा उद्योजक आहेत, जासईचे आयोजक सुद्धा आहेत, संघ पुरस्कर्ते सुद्धा आहेत. तर अनुप पाटील जासई आपण पाहतो यांच्याकडून या उल्वे नोड प्रीमियर लीगला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला मॅचकडे वळतोय. क्रमांक 4चा नवचल भोईर, त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहे. कोंबडभुजेचा नवचल भोईर, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. आणि एका बाजूला शुभम कोळी 8 मध्ये 23. आता समीकरण गोलंदाज आल्या आयुष कोल्हे. आयुष कोहलीला आपण जरूर पाहतोय, खारकोपरचा हा सुद्धा यंग टॅलेंट आहे. मॅचला यू टर्न देणार का? प्रतीक पाटीलचं षटक अजूनही सुरक्षित आहेत. एक वेगळा डावपेच आहे, संगणकाची एक रणनीती असते आणि त्यावर इम्प्लिमेंट होताना आता यष्टीरक्षकाच्या मागे स्लीपमध्ये प्रतीक संगनायक उभा आहे. फील्ड सजावट, लक्ष विद्या मॅचकडे. 18 बॉल 33. खारकोपर किंग्सचे संघमालक सुधीर ठाकूर, रोशन मात्रे. स्लोअर वन, इथं वेगळं तंत्र मात्र बाहेर गेला चेंडू. बघा लाईन आणि लेंथ, एक एक धाव महत्वाचे असेल. स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बघा आयुषची शैली पाहिली, चेंडू तो टर्न करतो ऑन स्विंग, जास्त स्विंग झालं. आता विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला नवचल भोईर, दोन्ही संघाची पाठीराखी आहे. सामन्याचा आनंद घेत असताना बाहेर प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. सामना महत्वाचा आहे. छोटासा रनअप आयुष गोंडली षटक हाताळतोय. संघ मालक सुद्धा सुधीर ठाकूर मॅचला एन्जॉय करताना प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा एक वेगळा अनुभव असतो. आयुष गोंडले व्हाईट बॉल, नेक्स्ट बॉल. आयुष गोंडली समोर उभा आहे नवजल. आता मिडल स्टंपला ठेवला, स्विंग चेंडू झाला आणि इथे फसला नवजल भोईर. विकेट हवी होती. सुरक्षित शुभम कोहली अजूनही वर आहे. मॅचचं गूढ रहस्य. बॅटिंग टीम विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे डिपेंड आहे शुभम कोहलीच्या बॅटिंग लाईनअपवर. मात्र ही विकेट मिळाली नवजलची. तो काही देऊ शकला नाही. ॲज अ बॅटिंग युनिट मैदानावर आहे शुभम कोहली. तो मैदानावर चांगली झुंज देईल आणि तुमचा प्रमुख खेळाडू जेव्हा मैदानावर असतो तेव्हा खूप काही अपेक्षा असतात. ॲज अ बॅटिंग युनिट बेस्ट प्रॉडक्ट विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेसाठी शुभम हा नेहमी बेस्ट प्रॉडक्ट राहील. आणि आता पाहायचं या मॅचचा निकाल काय असेल. लक्ष विद्या मॅचकडे दोन्ही संघाचे पाठीराखे. पंचांकडून काही सूचना येतात. मे बी ही लास्ट वॉर्निंग असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट रोनित मात्रे. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. वहालचा आलाय रोनित क्रमांक 5 वर. निकाल का असेल. खारकोपर किंग्स विरुद्ध विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच मध्ये. आयुष कोहलीनं व्हाईट बॉल फेकला, मात्र त्यानंतर गोलंदाज आपण पाहतो आयुषनं नवजलला बीट केला. पुन्हा एकदा आयुष एंड बदलते. समोर डाव्या हाताचा फलंदाज. लाईन ओळखली, पुन्हा भरकडतो. व्हाईट बॉल. धाव फलक पुढे सरकेल. विनिंग कॅल्क्युलेशन 17 चेंडू 31. 17 मध्ये 31. जोपर्यंत शुभम मैदानावर असेल सारं काही त्याच्यावर अवलंबून असेल. आक्रमणाचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगकडे. सिंगल तर सहज पूर्ण होईल. बघा दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता. आयुष कोहलीचे षटक, हे सुद्धा षटक बॉलिंग टीमला खारकोपर किंग्सला महत्त्वाचं असेल. शुभम कोहली या बॅटिंग लाईनअपमध्ये. मनोज भगत लवकर बाद झाला. शुभम कोहलीचं आक्रमण ज्यामध्ये बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज सलग 2 षटकार होते. 8 मध्ये 23 खेळतो शुभम. सामना कमालीचा असेल. चक्रव्यूह रचलंय प्रतीकनं. 20% शुभम. स्ट्रायकर एंडला रोनित आलाय. सामना त्याला जिंकून द्यायचं विजयाच्या उद्देशानं तो मैदानामध्ये उतरलाय. चला मॅच स्पीडअप होत नाही, सूचना येतात मॅनेजमेंटकडून. भरपूर वेळ चालला. 11:10 अजूनही हा सामना सोडून एक सामना बाकी आहे. आयुष गोंडले
शुभम साठी स्लोवर वन लॉफ केलाय सीमारेशी लगत ओ आणि हा षटकार. पाहते मैदानावर शुभम कोहलीचा आक्रमण. रोनित त्याला मोटिवेट करतो, प्रोत्साहन देतो का तुझं थांबणं मे बी महत्वाचं असेल. ती चर्चा आहे. 9 मध्ये 29 39 3 विकेट. स्लोवर वन आता स्विंग केला. काय सुंदर गोलंदाजी आयुषकडे, मात्र त्याने एक चेंडूवर मार खाल्ला. एकूण धावफलकावर टोटल धावफलक 63चा टप्पा ओलांडायचे. टाळ्यांचा आवाज येतोय. 39 धावा 3 विकेट 14 चेंडू मध्ये 24. अजूनही गरज आहे, अजूनही 2 चेंडू. आयुष गोंधले हा फटका बॅटच्या मधोमध स्लोवर वनला लॉफ करताना हा आसमानी षटकार. गोलंदाजावर केलेलं आक्रमण आयुष्यचं हे स्पेशली ओव्हर महत्वाची होती, मात्र तिथे शुभम थांबण्यास तयार नाही. 13 मध्ये 18 सामना सोपा होत चाललाय. जिथे इक्वेशन होतं प्रणय आम्हाला माहिती देत असताना 18 बॉल लक्ष थोडं मोठं होतं, मात्र त्यानंतर जी बरोबरी धावा आणि चेंडूची तफावत कमी कमी करत शुभम कोहलीनं आता 13 वर 18 वर हा सामना आणलाय. मॅच मात्र भरपूर स्लो चालू आहे. सूचनेकडे लक्ष द्या. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. फटक्यांवरती फटके, फटक्यांवरती फटके. आणि आज शुभम कोहली 11 मध्ये 35. आयुष गोंधलीचं षटक, धीरज पाटीलच्या षटकामध्ये 15 आल्या. रोहननं धावा दिल्या 15. आणि आता आयुष गोंधली धावसंख्या धावफलकावर 45 3 विकेट. स्लोवर वन आणि हा एक नुसता फटक्यावरती फटक्या. आणि गोलंदाजाला फलंदाज शुभमनं बनवलं मामा. ठोकले. मेरी कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. शांत डोक्यानं खेळला, जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ते जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन सामन्याला आता वेगळ्या टर्नवर आणून ठेवलाय. विजयाची वाट सोपी करण्याच्या तयारीमध्ये शुभमनं जो प्रयत्न केला कमालीचा राहिला. आपल्या आकर्षक फटकेबाजीनं मैदानावर त्यांनी केलेली ही धुव्वाधार खेळी. 12 मध्ये 41 नॉट आउट अजूनही, मात्र सामना सोपा झालाय. बरोबरी तर साधले. चेंडू आणि धावामध्ये जी तफावत होती ते अंतर आता कमी केले शुभमच्या या आक्रमक खेळानं. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ मालक शैलेशजी गरत, संघ आपण पाहतो कॅप्टन संघ नायक मनोज बघ 0 वर ते बाद झाल्यानंतर शुभमनं संघाचा कोसळलेला डाव सांभाळला. त्यामध्ये ऐलेश सुद्धा झटपट बाद झाला, नवचल बाद झाला. त्यानंतर सांभाळलेला शुभमनं खेळ. सामना सोपा आहे. ओहो, गुड स्ट्रोक, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून आपण पाहतो फटका. जरुरीत्या मिळतील 4 धावा चौकार. मॅच टीम रेडी राहा. आपण नेक्स्ट मॅच संघाला बोलून ठेवतो. आपण मी मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी आदित्य लवकर आहे. आपण येऊन थांबा चालेल. 11 चेंडू 8 डावेची गरज. 11 मध्ये 8. प्रितेश कोहली हो स्टँडिंग मोशन दाखवली का मला आक्रमक खेळायचे धोका होईल आणि आता संतुलन बिघडलं.
प्रयत्न कमालीचे शुभमनं काय खेळ केला मागील 5-6 वर्षामध्ये पाहिलं स्लेक बाईस कोंबडभुजे गावासाठी खेळताना हा महत्त्वाचा शुभम अनेक स्पर्धेमध्ये दहाडतो, अनेक स्पर्धेमध्ये तो चांगला खेळतो आणि ती गुणवत्ता तो सिद्ध करतो. आणि आज विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेसाठी या पठ्ठ्यानं या मॅचमध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये केलेली बलवान फलंदाजी, सामना मात्र सोपा सोयीस्कर झालाय, विजयाची वाट सोपी झाली. 10 मध्ये 7 प्रितेश कोहली, आयुषचं 21 धावेंचं षटक, त्या अगोदर रोहनचं 15 धावेचं, धीरजचं 15 धावेचं. सुरुवातीपासून केलेलं आक्रमण कोणतीच संधी दिली नाही. हुकमी एक्का म्हणावं लागेल, एक हाती किल्ला लढवत आता 10 मध्ये 7. हो, प्रचंड वेग या सामना कव्हर झालाय. शुभमला हे सुद्धा माहिती आहे. पॅव्हेलियन मधून मेसेज पोहोचतोय. मैदानावरची पार्श्वभूमी आपण पाहिलं, एका बाजूला रोनित त्याला प्रोत्साहन मोटिवेट करतोय, काहीतरी मेसेज पास होतोय का सामना एवढा कव्हर करून दिलाय आणि हाच विजय खेचून आणायचे. इथून कोणते प्रयत्न होणार बॉलिंग युनिट कडून. फटका फसला, सुरक्षित असेल, लॉंग ऑन ओढून प्रयत्न होईल, निघालाय शुभम वेगानं, तेवढी सुंदर रनिंग. यस, अंपायर सिग्नल नो बॉल. नक्कीच बघा इथे गोलंदाजी करताना प्रितेशवर दबाव स्पष्ट जाणवलं. स्टेप आउट. आता सामना सोपा. आदित्य आलेत. 9 चेंडू आणि 4 धावेची गरज. 9 चेंडू 4 धावा. 14 चेंडू मध्ये 43. स्ट्रायकर एंडला आहे शुभम. 9 चेंडू 4. कमालीची बॅटिंग. ओ, पुन्हा एकदा लाईन बिघडली. आज खारकोपर किंग्स न दिलेली 7, गोलंदाजांना न दिलेले 7. टार्गेट बऱ्यापैकी फाईट बॅक देणार होतं, मात्र शुभमनं जो महत्त्वाच्या सामन्यामध्ये खेळ केला कोणतीच संधी दिली नाही. आणि या फलंदाजाचं थैमान अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलेला. ऑन साईडला गॅप स्ट्रोक, डीप कड्या, सिंगल मिळेल. सामना सोपा आहे, सिंगल डबलनं सुद्धा जिंकू शकतो. आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं, चेंडू शिल्लक असे 7-3 ची गरज. धावा दाफलकावरती 60, टार्गेट 63. शुभम कोहली 16 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 44. लास्ट बॉल 6-0. 60 धावा, टार्गेट 63. 4थं षटक प्रगतीपथावर. 4था सामना पाहतोय. 11:18. हो, हा चेंडू आपण जरूर पाहिला. डॉट बॉल. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. 60. शुभमला आपण पाहतोय 16 चेंडू मध्ये 44. चला फिल्डिंग सेट ठेवा. 11:19 झालेत. आज थोडेसे आपण 40-45 मिनिटं मागे गेलो. टॉससाठी कॅप्टन येऊन थांबलेत. पाहायचं आपण त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना. 6 चेंडू 3 धावेची गरज. आदित्य आलेत. मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, बामण डोंगरी. सामना महत्त्वाचा होता, या सामन्यामध्ये योगदान महत्त्वाचं होतं, मात्र शुभमच्या आकर्षक खेळानं नक्कीच प्रणय जर स्ट्रायकर एंडला खेळतोय शुभम, षटकार आला तर मे बी अर्धशतक होईल शुभमचं, कारण 16 मध्ये 44 आहे. षटकार आला तर अर्धशतक होईल, मात्र 3 पाहिजेत विजयासाठी. आक्रमण करतो, बॅड लक, गॅप शॉट. शुभम नाराज आहे, मात्र तेवढाच खुश सुद्धा असेल, कारण त्याच्या खेळानं बॅटिंग आवडली असेल तर कोंबडभुजेचं फलंदाजीतील 24 कॅरेटचं सोनं आज मैदान गाजवलं आणि दाखवून दिलं. ती तोच दरारा. कॅश प्राइज आले शुभम कोहलीला. कॅश प्राइज सुद्धा आले तब्बल. आपण इथे पाहिलं तर पियू आणि नील यांच्याकडून शुभमच्या या आकर्षक खेळीसाठी, प्रेक्षणीय हटके खेळीसाठी तब्बल 1000चं प्राइज सुद्धा आलं. मॅन ऑफ द मॅच सुद्धा नो डाऊट 17 चेंडूमध्ये 48. टॉस आपण